नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन आणि स्वागत आहे तुमचं कॅनवाच्या मास्टर सिरीजच्या चॅप्टर 3 मध्ये. आणि आजच्या चॅप्टर मध्ये आज आपण बघणार आहे टेक्स्ट बद्दल. आता टेक्स्ट हे खूप सिंपल गोष्ट आहे, टेक्स्ट ऍड करणं वगैरे. पण जेव्हा आपण टेक्स्ट ऍड करतो तेव्हा अनेक गोष्टी ओपन होत असतात, अनेक इफेक्ट वगैरे असतील, शॅडो वगैरे, पोझिशन, खूप गोष्टी ओपन होत असतात. आणि आपला मोटिव्ह हाच आहे की आपल्याला बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवायच्यात. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचा आपण चॅप्टर कव्हर करणार आहेत आणि खूप गोष्टी आहेत शिकण्यासारख्या या टेक्स्ट मध्ये. तर चला आपल्या स्क्रीनवर येऊया. पण स्क्रीनवर जाण्याच्या आधी मला एक सांगायचं की चॅप्टर 2 मध्ये एक गोष्ट माझ्याकडून राहून गेलेली, ती पहिले आपण क्लिअर करूया. जेव्हा आपण फाईल मध्ये जातो ना, तेव्हा आपल्याला एक सेटिंगचं ऑप्शन भेटतं. ठीक आहे, या सेटिंग ऑप्शन मध्ये अशा काही गोष्टी आहेत ना ज्या खूप गरजेच्या आहेत. त्या का गरजेच्या आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतो. इथं आपल्याला दोन ऑप्शन भेटतात, शो रुलर्स अँड गाईड आणि ऍड गाईड. ठीक आहे, शो रुलर्स अँड गाईडचा उपयोग खूप जास्त प्रमाणात आपण करणार आहे जेव्हा आपण पोस्टर वगैरे डिझाईन करणार. हे का गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण शो रुलर अँड गाईडचं ऑन करतो, ठीक आहे, तेव्हा तुम्ही इथं बघू शकता की आपल्या वरी एक हे आलंय, पॅनल आलाय इथं, म्हणजे जे लाईन आहेत ते आलेले आहेत. ठीक आहे, आणि इकडच्या साईडला पण या गोष्टी आलेल्या आहेत, जे लाईन आहे असे नंबर्स वगैरे ते आलेले आहेत. हे का गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो. आता आपण एखादा पोस्टर घेऊयात. आता मी ओपन केला इथं. हा जर पोस्टर तुम्ही ऑब्झर्व केला, मी झूम करतोय ते का बघतो. हा जर पोस्टर तुम्ही ऑब्झर्व केला तर इथलं टेक्स्ट बघा, एका लाईन येते है ना, एका लाईनीमध्ये. आणि हे हे एका लाईनीमध्ये आहे त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे. जर इकडून तिकडं असं थोडस क्रॉस असतं तर एक खूप घाण दिसलं असतं, चांगलं वाटलं नसतं आणि ते डोळ्याला व्यवस्थित वाटत नाही. पण हे एका लाईनीमध्ये आहे त्यामुळे ते चांगलं वाटतं. आता ज्यांनी हे एडिट केलंय त्यांनी काय अंदाजेवर तर केलं नसेल, तर तेव्हा उपयोग होतो रुलर्स अँड गाईडचा. ठीक आहे, तर जेव्हा आपण स्क्रीनवर जातो तेव्हा आपण या नंबर सुद्धा क्लिक केल्याच्या नंतर आणि असं स्लाइड केल्याच्या नंतर अशा एक लाईन येणार. ठीक आहे, दिसतंय का? अशा आपण कितीही लाईनी घेऊ शकतो, असा बॉक्स तयार करू शकतो. ठीक आहे, म्हणजे हे सेफ झोन आहे, याच्या बाहेर आपल्याला जाऊ जाऊ द्यायचं नसेल, किंवा प्रिंटिंग साठी आपण साईडला थोडासा मार्जिन असं सोडू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण एडिट याच्यामध्ये एडिट करू शकतो. जेव्हा आपण प्रिंट करतो तेव्हा साईडचं जे थोडंसं कटआउट होत असतं तेव्हा अशा मार्जिनचा उपयोग होत असतो. आता त्या जेव्हा आपण ऍड करतो आणि आपल्याला एका लाईनीत पाहिजे असतं तेव्हा आपण इथून एक लाईन घेऊ शकतो, अशी इथं आणू शकतो आणि या लाईनीत आपण टेक्स्ट प्लेस करू शकतो, जेणेकरून ते एका लाईनीत दिसल आणि चांगलं पण दिसेल. ठीक आहे, तर हा एक महत्वाचा पॉइंट राहिलेला. आपण जेव्हा पोस्टर वगैरे एडिट करणार आहे त्याच्यावर अजून आपण याच्यावर काम करणार आहे, कशा पद्धतीने आपण युज करू शकतो. ठीक आहे, पण हे सांगणं गरजेचं होतं, जे राहून गेलेलं मागच्या चॅप्टर मध्ये. आय डोंट नो कसं काय, पण ठीक आहे. तर आता येऊयात आजच्या चॅप्टर कडे, मेन चॅप्टर कडे, जो आहे टेक्स्ट. ओके, टेक्स्ट मध्ये जेव्हा तुम्ही क्लिक कराल इथं तुम्हाला दिसतंय का, ऍड टेक्स्ट बॉक्स आहे, मॅजिक राईट आहे, ऍड युअर ब्रँड फॉन्ट आहे. जेव्हा आपण मी जसं ब्रँडचं एक्सप्लेन केलेलं मागच्या चॅप्टर मध्ये, इथे तुम्हाला दिसेल डिफॉल्ट टेक्स्ट स्टाईल. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जेव्हा आपण टेक्स्ट बॉक्स ऍड करतो तेव्हा एक टेक्स्ट येतो, आपण त्याच्यामध्ये टेक्स्ट लिहू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे प्रीसेट दिलेले आहेत, टेक्स्ट स्टाईल प्रीसेट आहेत. हे आहे हेडलाईन, सब हेडलाईन आणि बॉडी टेक्स्ट. ठीक आहे, आपण ते मगाच्या पोस्टरचं एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, जेव्हा आपण हे पोस्टर ओपन करतो तर इथे दिसतंय बिझनेस वर्कशॉप, हे आहे हेडलाईन. याच्यानंतर आहे बॉडी टेक्स्ट. तुम्ही शाळेत वगैरे जर बघितला किंवा धडा वगैरे बघितला ना, तर तिथं कसं असतं, आता हे हेडलाईन, धड्याचं नाव. ठीक आहे, त्याच्यानंतर असते सब हेडलाईन. ठीक आहे, असे ते एक हे असते. आणि म्हणजे सब हेडलाईन म्हणजे हे धड्याचं नाव, इथं खाली एक टायटल असते आणि त्याच्यानंतर असतं आपला एक बॉडी टेक्स्ट, अशा बारीक अक्षरामध्ये. ठीक आहे, असं असतं. ठीक आहे, तर अशा वेळेस हे कामाला येत असतं. आणि डायरेक्ट असं घेऊन आपल्याला जर हे तयार करायचं असलं, आता मला हेडलाईन तयार करायची. ठीक आहे, आता हे हेडलाईन आहे, आता मला ही अशी हेडलाईन तयार करायची आहे, पण मला स्वतःला करायची. सिंपल आहे. कसं करणार, जेव्हा आपण ऍड टेक्स्ट बॉक्स करू शकतो, इथं मी माझं नाव लिहितो, पवन दीक्षित. ठीक आहे, आता मी माझं नाव लिहिलं. जेव्हा तुम्ही हे करचाल तेव्हा तुम्हाला हे सिलेक्ट करावं लागणार. अरे हा, हे याच्यावर तुम्ही डबल क्लिक केलं की सिलेक्ट होणार. मी कंट्रोल ऑल करतो आणि सिलेक्ट झाला. आता याच्यानंतर जेव्हा आपण इथं फॉन्टचं ऑप्शन भेटेल तुम्हाला, इथं खूप सारे फॉन्ट आहेत.
जे तुम्ही यूज करू शकता. आणि खूप भारी भारी फॉन्ट आहेत, तुम्हाला असं जास्त सापडायची वगैरे गरज नाही. इम्पॅक्ट आहे, हे परत असे वेगवेगळे फॉन्ट्स आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता, जे चांगलं वाटेल तसं. त्याच्यानंतर आपल्याकडे येत आहे इथं साईज. आता साईजचं काय, सिंपल साईज आपण कमी जास्त करू शकतो, तुम्ही इथून पण करू शकता असं डायरेक्ट. ठीक आहे, इथं इथं जास्त हे करायची गरज नाही. हे फक्त कशासाठी की जर तुम्हाला वाटलं की मला 55 नाही पाहिजे, तर मी तर हे लिहू शकतो 50 लिहून ओके करू शकतो, ऑटोमॅटिक ते सेट होणार. त्याच्यानंतर आपल्याला भेटतं टेक्स्ट कलरचं ऑप्शन भेटतं, जिथून तुम्ही आपल्या मर्जीप्रमाणे टेक्स्ट हे करू शकता, कलर चेंज करू शकता. इथं इथं डिफॉल्ट कलर्स आहेत. जर तुम्हाला इथं इथले कलर आवडत नसतील आणि आपल्या आवडीचा कलर घ्यायचा असेल, तर इथं जे ऍड न्यू कलर आहे ना, त्याच्यावर क्लिक करायचं. इथं क्लिक केल्याच्या नंतर हे जे ऑप्शन आहे कलरचं, इथून तुम्ही आपल्या आवडीचा कलर घेऊ शकता. ठीक आहे, आता हे ग्रेडियंट सिलेक्ट केल्यामुळं हे असं झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं खाली ग्रेडियंट कलरचं तुम्हाला खूप मोठा पॅनल दिसेल. हे तुमच्या मर्जीने आपण चेंज करू शकतो, जसं पाहिजे तसं आपण हे करू शकतो. आणि इथं सॉलिड कलरचं ऑप्शन भेटतं, जसं पाहिजे तसं. आणि इथून जर तुम्हाला नाही आवडलं, तर तुम्ही इथून चेंज करू शकता. हे झालं कलरचं. आणि ग्रेडियंटचं करायचं असेल तर इथं क्लिक करून तुम्ही जसे पाहिजे, 2 कलर असतात, इथून तुम्ही एक काळा घेऊ शकता आणि इथून व्हाईट घेऊ शकता, झालं ग्रेडियंट कलर. खूप सिंपल आहे. त्याच्यानंतर आता मी हे समजण्यासाठी पूर्ण ब्लॅक करतो, कारण हे दिसत नाही व्हाईट मध्ये. ठीक आहे, तर याच्यानंतर आपल्याकडे ऑप्शन आहे हे बोल्डचं. मी सांगितलं, जर तुम्हाला असं बोल्ड करायचं असेल, म्हणजे आता इथं इथं तुम्ही बघू शकता बारीक लाईनी वगैरे, पण जर मला हे असं जाड करायचं असेल तर आपण बोल्ड वर क्लिक केल्याच्या नंतर हे जाड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन भेटतं इटॅलिकचं, जेणेकरून हे दिसतंय का असं क्रॉस मध्ये होणं. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑप्शन आहे अंडरलाईनचं. आणि त्याच्यानंतर आता हे जे टेक्स्ट बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आहे कॅपिटल, त्याच्यानंतर स्मॉल आहेत सगळे. ठीक आहे, तर मी हे जर मला काय करायचं पूर्णच्या पूर्ण कॅपिटल लेटर्स मध्ये करायचं असेल, तर मी इथं सिम्पली क्लिक करू शकतो आणि हे कॅपिटल होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन भेटतं अलाइनमेंट. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. का ते सांगतो तुम्हाला. आता इथं बघितलं तर हे दोनच टेक्स्ट आहे, त्याच्यामुळं काय एवढं जास्त हे नाहीये. मी इथून एक टेक्स्ट घेतो. ठीक आहे, कशाचं घेऊ, रिअल इस्टेटच घेतो, जेणेकरून तुम्हाला समजेल. ठीक आहे, आता हीच कंपनी यायला लागली सर. ठीक आहे, काय हरकत नाही आपल्याला काय. आता मी इथून एक हे घेतो, एक पॅरेग्राफ घेतो मोठा. हा पॅरेग्राफ आहे, हा घेतला मी. ठीक, आणि हा पॅरेग्राफ मी इथं जाऊन पेस्ट करतो. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हे दिसायला कसं दिसत आहे, चांगलं दिसत नाही ना. आता मी हे याची साईज पहिले स्मॉल करून घेतो, इथं 20 करतो. याच्यामुळे हे कामाला येत असतं. आता इथं तुम्ही जर बघितलं ते सगळं पॅक आहे. ठीक आहे, कारण इथं सेंटरला आहे. आता जर मला सेंटरला करायचं असले, सगळे टेक्स्ट जे सेंटरला करायचे असले, तर हे सेंटरला सगळं झालंय. ठीक आहे, त्याच्यानंतर जर मला सगळे टेक्स्ट हे जर लेफ्ट साईडला घ्यायचे असतील, तर मी इथं क्लिक करून हे सगळे दिसतंय का, एक लेफ्ट साईडला झाले. इकडं काय नाही झालं, थोडस बारीक करतो मी. सगळे एका लाईनीत लेफ्ट साईडला अलाइनमेंट झाले. जर मला हे राईट साईडला इकडच्या साईडला अलाइनमेंट करायचे असते, तर ते कसं करू शकतो, इथंच क्लिक करून डबल एकदा क्लिक करून हे झालं ह्या साईडला अलाइनमेंट. अजून एक ऑप्शन असतं जे इक्वल करत असतं सगळं. ठीक आहे, ते इक्वल करण्यासाठी इथं क्लिक केल्याच्या नंतर आता इकडं पण इक्वल, इकडं पण इक्वल, आणि ते परफेक्ट हे झाले. हे कसं केलंय त्याने, इथं मध्ये दिसतंय का स्पेसिंग मुळे झालंय. ठीक आहे, आणि हे आहे अलाइनमेंट. जर तुम्ही हे जरी पोस्टर बघितलं आपलं मगाचं, तर इथं दिसतंय काय सगळं अलाइनमेंट आहे. कुठल्या साईडला, लेफ्ट साईडला सगळे अलाइनमेंट, आणि जास्त करून लेफ्ट साईडलाच अलाइनमेंट असतं, जे की चांगलं दिसतं, डोळ्यांना अपिलिंग दिसत असतं. जर मी हे राईट साईडला घेतलं या साईडला, तर हे चांगलं दिसणार नाही. कसं चांगलं दिसणार, नाही चांगलं दिसत. त्यामुळे राईट लेफ्ट साईडला अलाइनमेंट असतं प्रॉपर, किंवा तुम्ही असं पण ठेवू शकता. कारण लेफ्ट साईडला, कारण आपण इकडून वाचत असतो ना, तर ते एका लाईनीमध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला पॉइंटरचं पण ऑप्शन भेटतं. ठीक आहे, बाकी इथं आपलं बाकी जे सॉफ्टवेअर असतं ते तर थोडंसं किचकट असतं, पण याच्यामध्ये आपल्याला खूप यांनी हे दिलेलं आहे, चांगलं प्रकारे पॉइंटरचं दिलेलं आहे. पॉइंटर कसं काम करतं मी तुम्हाला दाखवतो. इथं पॉइंटरवर क्लिक केलं, आता हे आपलं एकच हे आहे ना, एकाच लाईन येते आपला टेक्स्ट. जर मी इथं हे करतो, पिंपरी चिंचवड एक लाईन झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर ही दुसरी लाईन झाली, इथून माझी तिसरी लाईन झाली, इथून माझी चौथी लाईन झाली, आणि इथून माझी 5वी लाईन झाली, आणि बाकीचं मी
काढून टाकतो. ठीक, हे झाले माझे 4 पॉइंटर झाले. ठीक आहे, तर मी इथं जाऊन पॉइंटर्सवर क्लिक केलं तर दिसलं का 4 पॉइंटर. आता एक्स्ट्रा पॉइंटर कसं काय आला, कारण आपण इथं स्पेस दिलेला आहे. हे स्पेस जसं आपण काढला झाले 4 पॉइंट. ठीक आहे, पण तुम्हाला जर वाटलं की मला डॉट्स नाही पाहिजे, मला नंबर पाहिजे, ते पण तुम्ही करू शकता. सिम्पली याच्यावर क्लिक करायचं आणि जिथं पॉइंटर आहे त्याच्यावर डबल क्लिक केल्याच्या नंतर इथं झालं नंबर झाले. जर तुम्हाला हे रिमूव्ह करायचं असेल तर सिम्पली याच्यावर क्लिक करायचं, हे रिमूव्ह झालं. खूप सिंपल आहे, जास्त हे करायची गरज नाही. त्याच्यानंतर आहे लाईन स्पेसिंग आणि लेटर स्पेसिंग. हे खूप गरजेचं आहे, का तुम्हाला सांगतो. आता इथं दिसतंय, आता मी ह्याला पॉइंटर देतो सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे, पण पॉइंटर दिल्याच्या नंतर मला असं वाटतं की हे लय चिटकून आहे. मला असं नाही पाहिजे, मला थोडंसं त्याच्यामध्ये गॅप पाहिजे. कसं करणार मी, सिम्पली याच्यावर क्लिक करायचं, या लाईन स्पेसिंग वर क्लिक करायचं. इथं लेटर स्पेसिंग आहे, लाईन स्पेसिंग आहे. लाईन स्पेसिंग जर तुम्ही वाढवलं तर दिसतंय का याच्यामधला गॅप वाढत चाललाय. जर हे कमी केलं तर हे कमी कमी होत जाणार, आणि खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता मी हे असं ठेवतो. लेटर स्पेसिंग काय तुम्हाला सांगतो. आता इथं एक लाईन स्पेसिंग आहे, लेटर स्पेसिंग काय. पहिले मी माझं नाव ऍड करतो इथं, म्हणजे टेक्स्ट ऍड करतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल. हे टेक्स्ट ऍड केलं, मी माझं नाव ऍड केलं, आणि याच्यानंतर मी इथं क्लिक करतो स्पेसिंग वर, आणि त्याच्यानंतर लेटर स्पेसिंग वर. जर मी लेटर स्पेसिंग जर वाढवली तर तुम्ही बघू शकता की हे जे लेटर्स आहे त्याच्यामधलं गॅप आहे ना ते वाढत चाललेलं आहे. दिसतंय का. जर मी हे कमी केलं तर हे कमी होत राहणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे लेटर स्पेसिंग आणि लाईन स्पेसिंग होते. डिझायनिंग मध्ये खास करून लेटर स्पेसिंग वगैरेचं खूप हे केलं जातं. म्हणजे जे स्टायलिश बॅनर वगैरे असतात तिथं तुम्ही बघितलं असेल, एक लेटर गॅप, एक लेटर, तिथं पण खूप कामाला येत असते. त्याच्यानंतर आहे आपलं ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, की याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर जी ऑपेसिटी असते, ते ऑपेसिटी म्हणजे काय, की किती दिसलं पाहिजे ना. आता हे जे हे खूप मला डार्क वाटत आहे, मला थोडंच दिसलं पाहिजे, तर हे कमी केल्याच्या नंतर दिसतं असं. त्याची जी ब्राईट काय म्हणतात त्याला, दिसण्याचं हे आहे ना, ते कमी जास्त होत राहतं इथून. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे ऑप्शन आहे इफेक्टचं. ठीक आहे, पहिले मी ह्याला 100% करून घेतो. 100% नाही झालं 100%. हा ठीक आहे, इथून करतो. हे केल्याच्या नंतर इथं आपल्याला एक ऑप्शन भेटतं इफेक्ट. इफेक्ट मध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला ते सगळं ऑप्शन भेटतील. शॅडो असेल, स्ट्रोक असेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं भेटणार आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर इथं आपल्याला दिसतं का ड्रॉप शॅडो आहे, ग्लो आहे, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथं आउटलाईन आहे. जसं मी म्हटलं स्ट्रोक, तर ते इथं हे आता इथं मला रेड कलर पाहिजे माझ्या ह्याला, काय म्हणतात त्याला, स्ट्रोकला. हे चांगलं नाही दिसत आहे, पण असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथून तुम्ही स्ट्रोक्स ऍड करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर निऑन मध्ये जर पाहिजे असेल, हे या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी कसं असतं की आपल्याला काय चांगलं वाटतं आणि कसं दिसत आहे त्याच्यावर डिपेंड करत असतं. कारण मला जी एखादी गोष्ट आवडते ती तुम्हाला नाही आवडू शकत, तुम्हाला जे आवडते ते मला नाही आवडू शकत. प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुम्ही जेव्हा या गोष्टी एक्सप्लोर करा, याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, खूप सारे हे आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं, आता हे जर इफेक्ट घेतला मी, ठीक आहे, हे इफेक्ट घेतला मी, हे असंच थोडीच सोडणार आहे. याच्यामध्ये मी माझा कलर चेंज करू शकतो. जर मी रेड कलर केलं आणि त्याच्यानंतर जर मला स्ट्रोक द्यायचा असेल, तर स्ट्रोक देण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, इफेक्ट मध्ये जावं लागणार. त्याच्यानंतर आपण स्ट्रोक आहे इथं, स्ट्रोक मध्ये क्लिक करून आपला कलर चेंज करणार. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही एक्सप्लोर करा, जेव्हा आपल्याला चांगलं वाटेल तेव्हा आपण ते डन करणार. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला टूल्स सांगू शकतो की आपण कसे वापरायचे आणि काय काय गोष्टी आहेत. पण ज्या पण गोष्टी आहेत ते तुमच्या क्रिएटिव्हिटीवर डिपेंड आहे की तुम्ही कसं करणार, काय करणार. ठीक आहे, आता हे झालं. त्याच्यानंतर आपल्याकडे एक ऑप्शन आहे अॅनिमेशनचं. ठीक आहे, अॅनिमेशन पोस्टर मध्ये अॅनिमेशनची काही गरज नाही. ठीक आहे, अॅनिमेशन आपल्याला व्हिडिओ मध्ये वगैरे किंवा अशा काही गोष्टी असतात ऍड्स वगैरे मध्ये, व्हिडिओ मध्ये, ते आपल्याकडं उपयोगाला येणार. ते आपण जेव्हा व्हिडिओ एडिटिंग करू तेव्हा मी सांगणारच आहे डिटेल मध्ये. तरी पण मी तुम्हाला सांगतो की हे जेव्हा मी हे करतो अॅनिमेशन, वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमेशन. ठीक आहे, ठीक आहे, खूप साऱ्या गोष्टी अॅनिमेशन मध्ये करण्यासारख्या, आपण ते पुढे डिस्कस करणारच आहे. ठीक आहे, आता हे झालं इफेक्ट अँड अॅनिमेशनचं. ठीक आहे, अॅनिमेशन. आणि जर तुम्हाला अॅनिमेशन बंद करायचे असेल तर सिम्पली जाऊन इथं रिमूव्ह अॅनिमेशन वर क्लिक केल्याच्या नंतर अॅनिमेशन हटून जाईल. त्याच्यानंतर आपल्याकडे एक ऑप्शन भेटतं पोझिशनचं. हे पण खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण एडिट करत असतो तेव्हा. का गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण पोझिशन वर क्लिक करतो ना तेव्हा तुम्हाला दिसेल खूप साऱ्या गोष्टी आहेत. पहिले आपण एक एक गोष्टीकडे जाऊया. जेव्हा मी टॉप वर क्लिक करतो तेव्हा ते टॉपला अलाइनमेंट होणार.
बॉटमला हे जे आहेत ना, हे आहेत ना, हे व्हर्टिकल अलाइन होणार. ठीक आहे, व्हर्टिकल म्हणजे आता मिडलला गेलं, मिडलला येणार. ठीक आहे, पण जर मी जर हे या साईडला घेतलं आणि बॉटमला केलं तर हे बॉटमलाच जाणार. आणि हे जे आहे ना, हे सेंटरचं आहे. ठीक आहे, जेव्हा मी सेंटरला क्लिक केले, सेंटरला आला, मला पाहिजे लेफ्ट साईडला, तर मी लेफ्टवर क्लिक करणार, राईटवर तर राईटला क्लिक करणार. ठीक आहे, आता मी सेंटरला घेतो. सेंटरला घेण्यासाठी मला इथं लेफ्टून पण सेंटरला पाहिजे, म्हणजे हॉरिझॉन्टली पण सेंटरला पाहिजे आणि व्हर्टिकली पण सेंटरला पाहिजे. तर मी तो दोन्हीकडून क्लिक करून हे करून जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा मी म्हणलं पोझिशन जर मला चेंज करायची आहे, ठीक आहे, तर पोझिशन मी कुठून चेंज करू शकतो? एक्स अँड वाय ऍक्सिस वरून करू शकतो. ठीक आहे, एक्स अँड वाय ऍक्सिस आपण शाळेमध्ये वगैरे शिकलेला आहे. ठीक आहे, एक्स ऍक्सिस म्हणजे काय? आडवी लाईन, आणि वाय ऍक्सिस म्हणजे उभी लाईन. जर मला वरी घ्यायचं आहे अजून थोडंसं, ठीक आहे, तर इथून मी 500 करून झालं. इथून आपण करू शकतो रोटेट. हे जे नाही, अजून सिंपल पद्धतीने कसं करायचं ते देखील सांगणार आहे मी. ठीक आहे, आणि हे जे नाही, विड्थ आणि हाईट, हे काय ते तुम्हाला सांगतो. विड्थ आणि हाईट म्हणजे काय? आता आपण हे सगळं पोझिशन वगैरे बघितलं. विड्थ आणि हाईट म्हणजे काय? हे जे दिसते ना लाईन, ह्याचा काय उपयोग आहे? जेव्हा आपण एस साईडला घेणार तेव्हा एक छोटा बॉक्स होणार आणि ह्या बॉक्सची हाईट वाढणार. ठीक आहे, आणि जेव्हा आपण असं करणार तेव्हा ह्या बॉक्सची आडवी साईज वाढणार. आता जेव्हा आपण याची साईज वाढवायची असेल आपल्याला अशी, ठीक आहे, अजून मोठा असं साईडने अजून अशी टेक्स्ट पाहिजे असेल तर आपण इथून कमी जास्त ते करू शकतो, पण एवढी गरज पडणार नाही, कारण इथं आपल्याला ऑलरेडी ऑप्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे कॉपी स्टाईलचं ऑप्शन भेटतं. हे इथं नाही समजणार तुम्हाला, किंवा मी सांगतो. ठीक आहे, शेप मध्ये ते जास्त समजलं असतं, पण मी तुम्हाला सांगतो. आता हे जे टेक्स्ट आहे पवन दीक्षित, हे टेक्स्ट जे आहे ना, ते आपण फॉन्ट केले, स्टाईल केले, प्रत्येक गोष्ट केली. ठीक आहे, पण मला हेच स्टाईल आणि जे टेम्पलेट आहे ते मला या टेक्स्टवर पाहिजे. ठीक, तर मी प्रत्येक गोष्ट असं नाही करणार, इफेक्ट मध्ये जाणार, हे ऍड करणार. प्रत्येक गोष्ट अशी नाही करायची. सिंपल गोष्ट काय? याच्यावर क्लिक करणार, कॉपी स्टाईलवर क्लिक करणार, याच्यावर क्लिक करून झालं का? सिंपल एज दॅट. जेवढं आपल्याला सोपं करता येईल तेवढे गोष्टी सोप्या करायच्या असतात. आणि याच्यामध्ये एवढ्याच गोष्टी आहेत. एवढ्याच गोष्टी म्हणण्यापेक्षा खूप जास्त गोष्टी आहेत जे मी सांगितल्या आहेत. आणि इथं तुम्हाला अजून हे भेटतं, टेम्पलेट पण भेटतात. ठीक आहे, जर तुम्हाला वाटलं की आपल्याला थँक्यूचं टेम्पलेट पाहिजे ना, असे खूप सारे टेम्पलेट तुम्हाला भेटणार. जेवढं तुम्ही एक्सप्लोर कराल ना, जर तुम्हाला 30% ऑफ, 50% ऑफचं जर वापरायचं असेल तर इथं तुम्ही वापरून तुम्ही तुमचं टेक्स्ट चेंज करू शकता. मला इथं 50% ऑफ पाहिजे, ऑल. ठीक आहे, त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही नंबर्स टाकायचे असतील तुम्हाला कुठलं, ते तुम्ही इथून टाकू शकता. ठीक आहे, हे सगळं मी डिलीट करतो. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी, आजच्या चॅप्टरसाठी एवढं आय थिंक सफिशियंट आहे. खूप गोष्टी झाल्यात, मला ओव्हरलोड करायचं नाही. मी विचार केला होता की याच चॅप्टर मध्ये आपण हा जो एलिमेंटचा पॅनल आहे तो पण डिस्कस करू, पण मला वाटतं की आजच्या चॅप्टरसाठी एवढं खूप झाल्या गोष्टी, कारण आपल्याला जास्त पण हे नाही, लोड नाही घ्यायचं, हळूहळू आपल्याला शिकायचं. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला डेप्थ मध्ये शिकायची. आज जसं मी सांगितलं, आपल्याला बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवायच्यात. जर तुम्ही ऑलरेडी कॅनवा यूज केला असेल तर तुम्हाला वाटत असेल की काय आहे या गोष्टी, किती सिंपल आहेत. पण जे नवीन शिकत असतात ना, त्यांच्यासाठी या गोष्टी खूप नवीन गोष्टी असतात, टफ असतात. त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट सांगत आहे. आशा करतो तुम्हाला आजचा चॅप्टर आवडला असेल. काही जर या चॅप्टर मध्ये तुम्हाला वाटत असेल की मी खूप फास्ट बोलत आहे, खूप हळू बोलत आहे, माझा आवाज कमी जास्त होत आहे, माझी शिकवण्याची पद्धत थोडीशी टफ वाटत आहे, किंवा खूप भारी वाटली माझी शिकवण्याची पद्धत, तर तुम्ही ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या चॅप्टर मध्ये, जिथे आपण हा एलिमेंटचा पॅनल बघणार आहे. खूप इम्पॉर्टंट पॅनल आहे, याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, त्या आपण पुढच्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहे. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट चॅप्टर मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पण तेवढं आधी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.